बाबो, खायला बी फुरसत नाही एवढा बिझी माणूस. मी आलोच. विराजस, एक मिनिट. साहेब खूप गडबडीत असतील म्हणून मिसळ खाल्ली नाही, पण इच्छा होती त्यांची खायची. मी पार्सल करून देते तुला. तू त्यांना गाडीत नेऊन देतो का? विराजस, हा. देतोस ना? थांबा, मी आलेच. चंदूशेठ, तुम्ही पण आहे. अगं, तुमच्यासारख्या अनाथांना मी इथे राहू देते म्हणून तर तुझा मसाला एवढा मोठा होतोय. बाबा, बाबा एकदा ऐका ना माझं. काय रे, बैलगाडी चालवतेस का? लवकर चल. हॅलो. हॅलो विराजस. हं. काय काय झालं? अहा. ए हे असं काय करतोस? एक मिनिट, तू साहेबांबरोबर आहेस का? हा हा. परत तेच? बरं ऐक ना, तुला एक सांगायचं राहिलंय. मिसळमध्ये ना कोथिंबीर घातलेली नाहीये, ती वेगळी दिलीये. जेव्हा तू साहेबांना मिसळ देशील ना, तेव्हा ती घाला छान अशी मस्तपैकी वरून. त्यांनी अशी छान चव येईल. हा, आणि हा, फरसाण आधी घालू नकोस. आणि हा ऐक, ते जर म्हंटले तरच त्यांना खायला दे. उगाच त्यांच्या मागे मागे लागू नकोस. हा, मोठा माणूस आहे. अरे, ते एवढं माझ्याकडे आले, ह्यातच भरून पावले बघ मी. तू त्यांच्या मागे मागे लागून त्याचा मूड खराब नको करूस. हा हा. हॅलो. अरे काय, बोल ना. विसरणार नाहीस ना तू? हॅलो. अरे विसरणार नाहीस ना? अरे विसरणार नाही तर निदान नाही असं तरी म्हण. नाही. हा, आणि आणखीन एक, थँक्यू. राधाच्या डोक्यावरच